राम राम मंडळी. तर आज आम्ही जाणार आहेत कुठं ते तुम्हाला ब्लॉग स्टार्टिंगला नाही पुढे जाऊन करणार आहे, त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा. मी आता आवरतीये, कपडे घातलेत, मेकअप राहिलंय मेकअप म्हणजे लिपस्टिक लावायची राहिली फक्त. तर आता माझं आवरून झालेलं आहे, लिपस्टिक लावली आणि टिकली लावलेली आहे. तर आम्ही जाणार आहे. हिमाचे कपडे असे घातलेत, इथं बसली परी आणि परीचे पप्पा. पहिला घरीच ठेवून जाणार तर मग त्याशी तिला नादी लावत बसलात. तर आम्ही घरातून निघलो होतो. निघल्यावरती आम्ही काय व्हिडिओ चालू केला नाही, कारण की परी खूप रडून ती आमच्या मागे लागली होती. तिला बस घरी ठेवलं आणि आम्ही निघलो. मग आम्ही पुढे जाऊन व्हिडिओ स्टार्ट केला. तरी तर मी त्यांना व्हिडिओमध्ये दाखवत होते, मला म्हणजे मला नको दाखवू पुढं मान वाकवते. तरी पण मी काय त्यांना दाखवल्याशिवाय राहतच नाही, मला लय हाऊस त्यांना दाखवायची. तसं करून आम्ही गेलो. तर कुठं जाणार आहे अजून हे तुम्हाला कळलं असेलच थंबनेलवरनं की आम्ही आज कुठं चाललो. तर तुम्हाला दिसलंच असेल, आम्ही आज आलो 4 भुजा मंदिरात. खूप म्हणजे खूप छान वाटलं, खूप गर्दी होती तिथं आणि असं वाटलं पहिलं आणलं असतं बरं झालं असतं, कारण ती पण खेळी असते इथं. आणि आम्ही आतमध्ये गेले की थोड्या वेळाने लगेच आरती चालू झाली, त्याच्यामुळे अजून छान वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं की यार आपण आलोत आणि आरती पण चालू झाली. आपला तुम्ही पण या मंदिरात खूप छान वाटतं आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे आणि सगळेच खूप चांगले आहेत. म्हणजे तिथं गेल्यानंतर आम्ही गेलो तेव्हा मंदिरात सगळे ते झाकून ठेवलेले होते, कारण की ते आरतीच्या आधी सगळं झाकून ठेवतात, देवाचे तोंड वगैरे. नंतर मग ते ओपन केले, जेव्हा आरतीचा टायमिंग होतो तेव्हा ते चालू करतात. तोपर्यंत सगळीकडनं रस्सी वगैरे बांधून घेतली, कोणी तिकडं आत जाऊ नये म्हणून. तर आम्ही इथंच बाहेर मग व्हिडिओ वगैरे फोटो देवाचं दर्शन घेतलं बाहेरच्या. तोपर्यंत मग सगळे लोक आतमध्ये बसले होते आरतीसाठी. तर बघा तुम्हाला दिसत असेल की सगळं तिथं झाकून ठेवलेलं, देव दिसतच नाही त्यांचं काही. मग आरतीच्या टायमिंगला ते ओपन करतात आणि मी हे पहिल्यांदा बघते, तर एवढं छान वाटतं तुमच्यासोबत. आरती वगैरे झाल्यानंतर देवाचं दर्शन घेतलं सगळ्यांनी. आता बघा हे इथं ओपन केलं, मग इथं देवाचं होतं, पुढं पण अजून देव आणि खूपच छान होतं खूप. आणि आरती भेटली म्हणून मला एवढं छान वाटत होतं की एकदम प्रसन्न, खूप म्हणजे खूप चांगलं वाटत होतं. मग दर्शन केलं आम्ही. मग आमचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघलो खाली प्रसाद वाटत होते. मग आम्ही ते घेतलं आणि बसलो. छान वाटलं देवाच्या दारी प्रसाद वगैरे खायला, एकदम छान वाटलं. मग आम्ही खाल्लं वगैरे आणि मग तिथनं निघालो. मंदिरातून बाहेर आल्यानंतर जाऊशीच नव्हतं वाटत, एवढं छान वाटत होतं तिथं नाही का आम्हाला. तर आम्ही आलोत बाहेर. नंतर मी यांचा व्हिडिओ काढते, म्हणते माझा व्हिडिओ काढ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.